आजी आजोबांनी दिली नातीच्या लग्नाला परमिशन. मावशी काकांनी जमवले लग्न. भावंड झाले लग्नाच्या तयारीत मग्न. काका काकूंनीही केला पुढे मदतीचा हात. आत्या मामांनीही दिली भरपूर साथ. आई वडिलांनी केला सगळ्यांचा मानपान. मामा मामींनीही ओतले कन्यादान. छोट्या छोट्या कलवऱ्या झाल्या बहिणी. सर्व छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या घेत होते दादा आणि वहिनी. सगळ्या सासांनी धरली होती लाईन. प्रत्येक जण म्हणत होती मीच पहिलं सुनमुख पाहीन. अखेर पार पडला लग्न सोहळा. मंडप झाला मोकळा. लग्न लागलं होतं थाटामाटात. पण आपल्या काळजाचा तुकडा घर सोडून जाणार म्हणून पाची पक्वानाचं जेवण तसंच होतं आई वडिलांच्या ताटात. त्या दिवशी अन्नाचा कणही नाही गेला त्यांच्या पोटात. धरली आता सासरची वाट. मध्येच लागला गणपतीचा घाट. घेतला गणपतीचा आशीर्वाद. त्या क्षणापासून झाली सुखी संसाराला सुरुवात. नणंदबाईच्या आमचा वेगळाच थाट. अडवली मध्येच माझी वाट. येऊ देईना घरात. मुलगी द्यावी लागल असंच वचन घेतलं त्यांनी दारात. ओलांडताना माप मला आठवत होता कधीही न रडणारा. मला वाट लावताना ढसा ढसा रडणारा माझा बाप. प्रवेश करताच घरात आजी सासूबाईंनी फिरवला मायेने हात. आजी सासरे आणि आजी सासूच्या आशीर्वादाने केली नव्याने सुरुवात. सासू सासऱ्यांच्या रूपात मिळाले होते आई बाप. लेकरांसाठी करत होते ते कष्ट अमाप. आईच्या ठिकाणी सासू आणि बापाच्या ठिकाणी सासरा. आता मला त्यांचाच होता आसरा. दुसऱ्या दिवशी बनवली खीर. खीर खाऊन खुश झाले दीर. एका मागून एक दिवस जात होते. एक दिवस मिळाली आनंदाची बातमी. बरं वाटलं जीवाला. फोन करून सांगितलं भावाला. पहिली घरात आली लक्ष्मी. सर्वांच्या आशीर्वादाने आई मी झाले. माझ्या आई उदरी 2 लेकरं जन्माला आले. जिजाऊ सारखी कूस व्हावी धन्य म्हणून टीव्हीच्या ठिकाणी ठेवली शिवाजी महाराजांची मूर्ती. मुलांना जवळ घेऊन सांगते महाराजांचीच कीर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. तलवारीच्या धारेवर जनतेसाठी वार झेलले. आपल्या निधड्या छातीवर राज्य केले विश्वासाच्या प्रमाणावर आणि रयतेच्या मनामनावर. अमोलरावांची आणि माझी शेतकरी जोडी प्रेम करते. अमोलरावांची आणि माझी शेतकरी जोडी प्रेम करते. या स्वराज्यातल्या काळ्या आईतल्या मातीच्या कणाकणावर.